की आपण जुन्या कार्यकर्त्यांना शोधून त्यांचा गौरव करतो आहे। एकदा एकाने प्रश्न विचारला होता मला की समाजामध्ये तुम्हाला सगळ्यात खुपणारी गोष्ट कोणती आहे, तर मी त्यांना सहज बोलताना असं म्हटलं की चांगलं काम करणाऱ्या माणसाला सन्मान नाही होत आणि वाईट काम करणाऱ्या माणसाला शिक्षा होत नाही, याचं दुःख आहे। त्यामुळे चांगलं काम करणाऱ्या माणसाचा जर आपण सन्मान केला तर तो त्याच्याकरता सन्मान होत नाही, पण त्याचा केलेला सन्मानामुळे बाकीच्या असंख्य कार्यकर्त्यांना आपणही यांच्यासारखं काम केलं पाहिजे याची प्रेरणा होते, ती खरी त्याची उपलब्धी आहे। आणि म्हणून आपण या चारही कार्यकर्त्यांचा सत्कार केला। त्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना परमेश्वराने पुढील काळात समाजाची सेवा करण्याकरता उत्तम, निरोगी, स्वस्थ जीवन द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। ताईंनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं, त्यांच्या चरणी त्यांचा आशीर्वाद सातत्याने आमच्या सगळ्यांच्या मागे आहे। मी ज्यावेळी पहिल्यांदा मंत्री झालो तेव्हापासून प्रत्येक वेळा ताईंचा हात पाठीवरून फिरला आणि त्यांनी खूप शक्ती दिली। त्यामुळे ताई आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक प्रेरणेचं स्तोत्र आहे, आईसारख्या आहेत आणि आज त्यांचं स्मरण होत आहे। त्यांचं स्मरण होत असताना त्यांनाही मी आदरांजली आपल्या सगळ्यांच्या वतीने माझ्या वतीने वाहतो आणि एका नॅशनल टीव्हीवर मला 8 वाजता लाईव्ह टेलिकास्टला जायचं आहे, त्यामुळे माझं भाषण इथे संपवतो। धन्यवाद, नमस्कार।